सागर नावाचा पुढे येऊन शिवलक्ष्मी कशी होईल यामागे कुणालाही कधीही कुठला अंदाज लागला नव्हता। शाळेतच चक्का, गुड, मामू, बायल्या अशा शब्दांनी वेगवेगळी मानांकनं मिळाली आणि त्याच भांड्याच्या खेळाने या आयुष्याचा खेळ करायला कधी सुरुवात केली ते कळालंच नाही। खूप हसता खेळता परिवार होता। या हसत्या खेळत्या परिवारामध्ये कुणाची तरी दृष्ट लागल्यासारखं झालं। कदाचित त्या शेवटच्या श्वासानंतर सागरचं आयुष्य संपलं होतं, कारण तेव्हा मला पुन्हा जगण्याची इच्छा राहिली नव्हती। नमस्कार, ग्रो मोशनच्या माध्यमातून मी तुमच्या सर्वांची लाडकी महामंडलेश्वर डॉक्टर शिवलक्ष्मी माझ्या जीवनाचा एक आगळा वेगळा प्रवास घेऊन आले आहे। माझा जन्म 1990 मध्ये झाला। नाशिक जिल्हा अर्थात पुण्यनगरी तिथेच असलेल्या एका छोट्याशा गावात ज्याचं नाव मनमाड, आणि त्या मनमाडमध्ये मी शिंदे कुटुंबामध्ये जन्म घेतला। सागर नावाने झालेला माझा जन्म, तो जन्म जरी सागर नावाने झाला असला तरी सागर नावाचा पुढे येऊन शिवलक्ष्मी कशी होईल यामागे कुणालाही कधीही कुठला अंदाज लागला नव्हता। पण घरामध्ये मी, माझ्या मागे एक बहीण आणि 2 लहान भावंड, छान आईवडिलांसोबत सगळ्या पारिवारिक गोष्टींचा आनंद होता। पण जसं जसं वय वाढत गेलं, असं म्हणतात ना की हार्मोनल इम्बॅलन्सिंग होतं ना, तसा तो लोचा झाला। वयाच्या 7-8 वर्षानंतर साधारणतः माझ्यामधले गुण कदाचित आईवडिलांना अवगुण वाटत असतील किंवा समाजाला ते अवगुण वाटत असतील, परंतु माझ्यामधले ते सुप्त गुण जे भांडी खेळण्यापासून ते साडी नेसून साखराबाई बनण्यापर्यंत एक वेगळं जीवन देऊन गेले आणि माझ्या आईला माझ्यातला तो बायकीपणा दिसायला लागला। म्हणूनच की काय, मला भरतनाट्यम आणि कथ्थक सारख्या डान्स प्रकारांमध्ये रस वाढवावा आणि मी काहीतरी नृत्य करिअर करावं, कारण की माझी शारीरिक लकब तशी होती। ती लकब आईच्या लक्षात आली आणि आईने मला शाळेत असताना नृत्य क्लासेसला पाठवायला सुरुवात केली। भरतनाट्यम आणि कथ्थक शिकत असताना शरीरामध्ये ती लचक अजून जास्त वाढत गेली। मी शाळेत होते सेंट जेवियर्स हायस्कूल, मनमाडमधलं नावाजलेलं एक असं ठिकाण जिथे विद्यार्थ्यांचं आयुष्य घडतं आणि ते आयुष्य घडत असताना विद्यार्थी कुठेतरी एका शिखरावर जाऊन पोहोचतो। परंतु 10वी पर्यंत सेंट जेवियर्सला शिक्षण होत असताना शाळेमध्ये मी एक हुशार विद्यार्थी, त्या हुशार विद्यार्थ्याला शाळेतच चक्का, गुड, मामू, बायल्या अशा शब्दांनी वेगवेगळी मानांकनं मिळाली। हो, पण मित्र घाबरायची बरं का, कारण वडील एका प्रतिष्ठित नावाजलेल्या स्वरूपामध्ये समाजासमोर होते आणि घरामध्ये मी सर्वांची लाडकी, आणि हा लाड नृत्याच्या स्वरूपामध्ये शाळेमध्ये गॅदरिंग्स असू दे, कुठला कार्यक्रम असू दे किंवा नाशिक जिल्ह्यामध्ये कुठेही नृत्य स्पर्धा असू दे, त्यातून मी माझा हा नृत्याचा अंदाज लोकांसमोर सादर करत होते। म्हणूनच की काय, द बेस्ट डान्सर ऑफ मनमाड सलग 3 वेळा झाले, बेस्ट डान्सर ऑफ लासलगाव झाले, वेगवेगळ्या नृत्य स्पर्धांमध्ये वेगवेगळी बक्षिसं मिळत गेली। पण भरतनाट्यम, कथ्थक, लावणी या सगळ्या क्लासिकल डान्स फॉर्म्सला करता करता माझ्यातला तो हुशार विद्यार्थी जेवढा हुशार होत चालला होता तेवढाच तो बायकी पण होत चालला होता, आणि तोच बायकीपणा पुढे चालून शिवलक्ष्मी बनवेल याचा अंदाज कदाचित समाजाला यायला लागला होता। म्हणूनच समाजातली लोक वडिलांना सांगायला लागली होती की तुझ्या मुलात काहीतरी वेगळं आहे। वडिलांचा एक अँगर होत चालला होता आणि समाजामधली लोक जेव्हा माझ्या डान्सवरनं घरामध्ये बोलत होती किंवा वडिलांना सांगत होती, तेव्हा वडिलांना कदाचित त्या गोष्टींचा राग होता, परंतु ते मला समजावून सांगायचा प्रयत्न करायचे। आणि जे 5वी पासून 10वी पर्यंत बायकी पण माझ्या अंगात आलं होतं, ते कधी गोट्या, पतंग, विटीदांडू या क्षेत्राकडे वळलंच नाही। मित्रांमध्ये बसून, मित्रांसोबत फिरून, बाईकवर उन्हाडक्या, सायकल घेऊन पळणे, टायर खेळणे अशा गोष्टींकडे कधी मन रमलंच नाही। मला तर फक्त तेच आवडायचं, मुलींसोबत भातुकलीचा भांड्याचा खेळ, आणि त्याच भांड्याच्या खेळाने या आयुष्याचा खेळ करायला कधी सुरुवात केली ते कळालंच नाही। खरं तर वडिलांना ह्या सगळ्या गोष्टी जाणवत होत्या आणि माझ्यामध्ये एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व
तयार करायची त्यांच्यामध्ये कदाचित ही भावना तयार झाली आणि त्याच पिरियडमध्ये घरामध्ये वातावरण थोडं कलुषित व्हायला लागलं. खूप हसता खेळता परिवार होता. ह्या हसत्या खेळत्या परिवारामध्ये कुणाची तरी दृष्ट लागल्यासारखं झालं. आई सतत आजारी पडायला लागली आणि याच आजारपणात असताना मी 10वीची परीक्षा चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण झाले. मग वडिलांनी ठरवलं की याच्यात आता एक मर्दानगी आली पाहिजे, याचा बायकीपणा सोडून याला एका चांगल्या वळणावर लावलं पाहिजे. हा एक प्रतिष्ठित लोकांमध्ये वावरणारा विद्यार्थी आहे आणि या प्रतिष्ठित घराण्याला नाव कमवून द्यायचं असेल तर याला मर्दानगी दिली पाहिजे. म्हणून भोसला मिलिटरी कॉलेज सारख्या मिलिटरी कॉलेजमध्ये माझा दाखला केला गेला. चांगले मार्क्स मिळाले होते. अनेक विद्यार्थ्यांना डोनेशन देऊनही ॲडमिशन मिळत नव्हतं, पण सहज रिझल्ट पाहून मला भोसला मिलिटरी कॉलेजसारख्या प्रतिष्ठित महाविद्यालयामध्ये दाखला मिळाला. मी भोसला मिलिटरी कॉलेजमध्ये गेले, पण पहिलाच वेलकम फंक्शन आणि वेलकम फंक्शनमध्ये तिथेही क्लासिकल डान्स करून मी पहिल्याच वेलकम फंक्शनच्या दिवशी तिथल्या कॉलेजमधल्या मित्रमैत्रिणींना आणि हॉस्टेलमधल्या सगळ्या माझ्या आजूबाजूच्या सवंगड्यांना सोबतच शिक्षकांना माझ्यातला बायकीपणा लगेच सर्रासपणे थाळीवर डान्स करून दाखवून दिला. आणि पुन्हा कॉलेजमध्ये तेच जे शाळेमध्ये मी सहन करत होते. शाळेमध्ये मनमाड शहरात असल्यामुळे वडिलांचा एक धाक होता, त्यामुळे मित्र माझ्या धाकात होते. मला मित्रांपेक्षा मैत्रिणींचा संघ जास्त मिळाला, कारण मैत्रिणी मला समजून घेत होत्या. पण कॉलेजमध्ये थोडं उलटच व्हायला लागलं. कॉलेजमध्ये अनेक मित्र, कारण त्या काळामध्ये LGBT ही अम्ब्रेला लोकांच्या नजरेत नव्हती, त्यामुळे गे काय असतं, लेस्बियन्स काय असतं, ट्रान्सजेंडर्स काय असतं हे लोकांना सहज कळत नव्हतं. आणि तेव्हाच मैत्रिणी आणि मित्र या दोघांच्या सोबतीने मला खूप साऱ्या गोष्टी कळायला लागल्या. छान शिक्षण चाललं होतं. 11वी आणि 12वी छान पद्धतीने मी शाळेमध्ये कॉलेजमध्ये जे आयुष्य जगले होते ते आनंदात घालवलेले होते. परंतु 12वीत असताना कळालं की आईची तब्येत आता खूप खालवायला लागली आणि मला होम सिकनेस व्हायला लागला की मी घरी जावं, आईला भेटावं. मला आईची एक आतुरता वाटत गेली, कारण आयुष्यामध्ये जर मला सगळ्यात जास्त कोणी समजून घेतलं असेल ना तर ते माझ्या आईने. कारण माझी आई नेहमी म्हणायची तेव्हाच्या सागरला की सागर, आज जे तुला हसतील ना ते उद्या तुझं भाषण ऐकायला पहिल्या रांगेत बसतील. कदाचित हेच मोटिवेशन आयुष्यातलं असेल की मी ते वाक्य आजही धरून ठेवलं. आणि खरोखर आज जी लोक माझ्यावर हसत होती ना ती लोक मला भेटायला तरसतात आणि पहिल्या रांगेत येऊन बसतात की आज शिवलक्ष्मी आईसाहेब काय बोलणार आहेत. मग या सागरने हे दुःखाचं वातावरण जेव्हा तयार झालं त्या वातावरणामध्ये स्वतःला डिप्रेशनमध्ये न्यायला सुरुवात केली. शरीरातला बायकीपणा जाण्यासारखा नव्हता, म्हणून थोडंसं डॉक्टर्सकडे वळाले. डॉक्टर्सला मी भेटावं की डॉक्टर्सला सांगावं की माझ्यामध्ये अशा पद्धतीचे प्रॉब्लेम्स आहेत, परंतु भीती वाटायची आणि ही भीती अशी बाहेर येत नव्हती. तेव्हा कॉलेजमध्ये काही मित्र होते, त्यातला एक मित्र होता, त्याचं मी प्रकर्षाने नेहमी नाव घेते, ईशांत. माझ्यासारखा तोही बायकी, मला नाचण्याचा शौक आणि त्याला गाण्याचा. आणि हे नाचणं आणि गाणं मैत्रीमध्ये बदललं आणि मी अजूनच बायकीपणाच्या त्या आयुष्याकडे वळत गेली. FYचे जेव्हा वर्ष सुरू झालं, 12वीमध्ये छान मार्क मिळाली. 12वीमध्ये कॉमर्स डिपार्टमेंटमध्ये मी छान मार्क मिळवून हॉस्टेलमध्ये कॉमर्स फॅकल्टीमध्ये सगळ्यात जास्त मार्क मिळवणारा विद्यार्थी झाले. बेस्ट स्टुडंट, अर्थात आमच्या भोसला मिलिटरी कॉलेजला बेस्ट रामदंडी म्हणजेच बेस्ट स्टुडंट पुरस्कार दिला जायचा आणि त्यावर्षी 11वी 12वीचा बेस्ट स्टुडंटचा अवॉर्ड मला मिळाला. आणि कदाचित त्यानंतर घरचं डिप्रेशन, माझ्यामध्ये वाढत चाललेला बायकीपणा, मला होत असलेल्या या विचारांच्या घालमेलीमध्ये मी कुठेतरी हरवायला लागले आणि माझं थोडं थोडं अभ्यासाकडे दुर्लक्ष व्हायला लागलं. परंतु ती हुशारी गेली नाही, तो अंगातला बायकीपणा गेला नाही. FYचे ज्यावेळी पेपर्स आले त्यावेळी मला कळालं की आईची तब्येत खूप जास्त खराब आहे. आणि FYच्या शेवटच्या पेपरच्या दिवशी कळालं की आता आईची तब्येत इतकी खराब आहे की आता आई मला कधीही सोडून जाऊ शकते. आणि मी घरी निघून गेले. घरी गेल्यानंतर मी त्या डिप्रेशनमध्ये असतानाच आईची तब्येत पाहिली आणि आयुष्यामध्ये काहीतरी हरवायला लागलं होतं, काहीतरी संपायला लागलं होतं. ते दिवस आजही आठवले
की तो चेहरा समोर येतो, ती माईची सावली दिसते. कारण घरामध्ये जे वातावरण चाललं होतं त्यात कुठेतरी माझाही सहभाग होता. कारण माझ्या या वागण्यामुळे, माझ्या या बायकीपणामुळे, कदाचित वडिलांच्या बिझनेसच्या ज्या स्ट्रगलमुळे आणि घरात आईच्या तब्येतीमुळे एक घराचं वातावरण बिघडत चाललं होतं. आईची तब्येत हळूहळू खालावत होती. आईला ॲडमिट केलं गेलं आणि आईशी बोलता बोलता तो शेवटचा क्षण पुन्हा एकदा आठवतो की हॉस्पिटलमध्ये आई मालेगावला ॲडमिट होती आणि हॉस्पिटलमध्ये रात्रीच्या वेळी मी तिथे थांबलेले असताना एका नर्सने मला आवाज दिला आणि विचारलं की शिंदे पेशंटसोबत कोण आहे. जेव्हा मी आतमध्ये गेले तेव्हा मी पाहिलं की आई आयुष्याच्या शेवटच्या घटका मोजण्यासारखी अजिबात वाटत नव्हती. मी तिच्याजवळ जाऊन बसले. तिने हाताने इशारा केला आणि जेव्हा हाताने इशारा केला तेव्हा मी तिच्याजवळ जाऊन बसले, हातात हात घेतला आणि आई मला तिच्या आयुष्यात घडलेल्या खूप साऱ्या घटना सांगायला लागली. आणि तिने मला सांगितलं की ह्या जगात कोणावर कधीच विश्वास ठेवू नको, कारण तुला प्रत्येक वेळी माझी आठवण येत राहील जेव्हा मी ह्या जगात नसेल. आणि ते मला आजही चांगलं आठवतं की शेवटच्या क्षणी तिने मला सांगितलं होतं की सागर, जे आज तुझ्यावर हसतायत ना, लक्षात ठेव, ते उद्या तुला भेटायला तरसतील आणि पहिल्या रांगेत बसतील. बोलता बोलता आयुष्यातल्या सगळ्या गोष्टी कळाल्या. घरात घडणाऱ्या सगळ्या घटना, मला त्या 2 वर्षात घडलेल्या सगळ्या घटना तिने सांगितल्या आणि शेवटच्या क्षणी तिने सांगितलं की मी कायम तुझ्यासोबत आहे, कधी घाबरू नको. आणि तिने शेवटचा श्वास, कदाचित त्या शेवटच्या श्वासानंतर सागरचं आयुष्य संपलं होतं. कारण तेव्हा मला पुन्हा जगण्याची इच्छा राहिली नव्हती. कारण माझी आई गेली, माझं सर्वस्व गेलं. जसं छत्रपती शिवरायांना जिजामातांनी एक स्वराज्याचं स्वप्न दिलं होतं, तसं माझ्या आईचं नावही जिजाबाई होतं. आणि या जिजाबाईने या सागरला नवीन आयुष्याचं स्वप्न दिलं होतं. पण मी ठरवलं होतं की माझ्या आईने मला सांगितलंय ना की मी शेवटपर्यंत तुझ्यासोबत आहे. आणि तो शेवटचा तिचा स्पर्श होता, जो हातात हात घेतलेला तिने श्वास शेवटचा जेव्हा घेतला, त्यानंतर आयुष्य बदललं. आणि माझ्यासोबत जे घडलं ते माझ्या आयुष्याला एक नवं वळण देऊन गेलं. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका.